नमस्कार 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 मित्रांनो, खूप सारे माझे मित्र किंवा माझे पेशंट मला विचारत असतात की तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात, नॅचरोपॅथिस्ट आहात, योगा थेरपिस्ट आहात, तर काहीतरी हेल्थविषयी आम्हाला टिप्स सांगा जेणेकरून आमचं आरोग्य उत्तम राहील. कारण योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र हे आजार न होऊ देण्यासाठीचीच जास्त विचार केला जातो. म्हणूनच एक छोटी गोष्ट तुमच्याशी शेअर करतो. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीराचा संपूर्ण भाग जो आहे तो कशावर असतो? तो म्हणजे आपल्या पायांवर. आणि मेन काम काय माहिती आहे तुम्हाला? जर आपले पाय उत्तम असतील ना तर आपलं आरोग्य उत्तम असणार आहे. म्हणून आज एक छोटीशी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करतो की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण ज्या पद्धतीने चांगले कपडे घालतो त्याच पद्धतीने आपले शूज, आपली चप्पल किती महत्त्वाची, जे आपण घालतो ती किती महत्त्वाची आहे, तीच एक महत्त्वाची आज आरोग्याची टिप्स मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, तुम्ही कशा पद्धतीची चप्पल घालतायत, कशा पद्धतीचे शूज घालतायत, याच्यावरच तुमचं संपूर्ण हेल्थ मेंटेन असतं. जसं की तुम्ही बघितलं असेल रिफ्लेक्सॉलॉजी, म्हणजे फूट रिफ्लेक्सॉलॉजी म्हटलं जातं. डॉक्टर चप्पल एक आहे की ज्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत. तुमच्या ह्या तळपायावर खूप सारे वेगवेगळे लिव्हर, स्प्लीन, पॅन्क्रियाटिक ग्लँड, इंटेस्टाईन्स, हार्ट याचे काही पॉईंट्स आहेत. आणि समजा चुकून तुम्ही अशी चुकीची चप्पल घातली किंवा शूज घातले तर तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. म्हणून एक छोट्याशा रील्सच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की आपली चप्पल आपण कुठली वापरतोय, आपले शूज आपण कुठले वापरतोय, याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. बऱ्याच वेळेला आता सध्या मॉडर्नायझेशनच्या याच्यामध्ये हिलचे शूज घातले जातात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला लिगामेंटल इंजुरी होऊ शकते. दुसऱ्याची चप्पल घालून आपण काम करून बघा, जमत नाही. दुसऱ्याचा शूज घालून काम करून बघा, आपल्याला गाडी चालवता येणार नाही. म्हणूनच आजचे जे टिप्स आहेत, आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर समजा तुम्ही रनिंग करत असाल तर चांगले शूज वापरा. तुम्ही जर वॉकिंग करत असाल तर चांगले शूज वापरा. आणि इतर वेळेस घरातही स्लीपर वगैरे वापरत असताना काळजी घ्यायची आहे, किंवा ती स्लीपर जर स्लिप झाली तर तुम्हाला इंजुरी होऊ शकते. आजच्या ह्या सगळ्या छोट्याशा रील्समधनं, व्हिडिओमधनं तुम्हाला मला सांगायचं आहे की आपले पाय हे चप्पलवर नियंत्रण करत असतात. म्हणूनच चांगली चप्पल वापरा, चांगले शूज वापरा, जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. आणि आरोग्य उत्तम असलं तर सगळंच हेल्दी राहणार आहे. डॉक्टर योगेश सदगीरचा प्रेमपूर्वक नमस्कार. आणि हो मित्रांनो, डॉक्टरांना तुम्ही फी तर कशी देणार? एक लाईक करा, एक शेअर करा आणि एक सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.